स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तसं तर मी बोलले होते तुम्हाला की मी नक्की एक माझ्या कलर्सचा व्हिडिओ घेऊन येईन, तर मी आणला आहे. तर तुम्हाला माहितीच, मी सगळ्यात पहिले कोणते कलर दाखवणार आहे नाही माहीत, गेस करा. याच्यावरून कळलंच असेल ना. आता याच्यावरून कळलं. तुम्हाला माहितीचे कोणते कलर्स आहे त्यांना नाही माहिती. यांनी कोणी दिलेलं त्यांना मी सांगते की माझ्या भावाने दिलेलं आहे मला बर्थडेला गिफ्ट. सॉरी, मी माझा बर्थडेचा व्हिडिओ नाही काढू शकले, सॉरी. पण मी सोनीचा किंवा माझा पुढच्या बर्थडेचा व्हिडिओ नक्की काढेन. तर मी माझे दाखवते पिटारा. हे स्केच पेन, क्रेयॉन्स, ऑइल पेस्टल, पेन्सिल, कलर पेन्सिल, पेन्सिल, प्लास्टिक कलर. पहिले मी व्हिडिओ काढता म्हणजे शॉर्ट्स काढता या व्हिडिओ शॉर्ट काही बी असू ते काढता हे पडलं होतं. ते कलर आताही चालतं, तर ते या कलरांमध्ये ब्लॅक कलर जास्त चालत नाही आहे. म्हणजे ब्लॅक कलर हे चालत आहे स्केच पेन्समध्ये, बाकी सगळे कलर चालत आहे. हे तुम्हाला शॉर्पनर वाटत असेल की हे माझ्या त्या जॉमेट्री बॉक्समधलं आहे, पण नाही. याच्यातलं शॉर्पनर. ओके, वन मिनिट. हाय गाईज, तर मी आलेले आहे. माझी बहीण रडत होती, म्हणजे ती झोपलेली आहे. ती रडत होती आणि मम्मी बाथरूमला गेली होती, म्हणून मी तिला काय झालं झोका द्यायला गेले. ठीक आहे, तर मी तुम्हाला डिफरन्स सांगायचा. आणि माझी जॉमेट्री बॉक्स, त्याच्यातला शार्पनर. ओके, तर आता मी यांना शफल करणार आहे. ओके, डन. आता सांगा कोणतं जॉमेट्रीमधलं आणि कोणतं कलर्समधलं आहे. मी तुम्हाला फक्त 20पर्यंत देत आहे, जास्त वेळ दिलेला आहे. 1 2 सॉरी, टिक 1, टिक 2, टिक 3, टिक 4, टिक 5, टिक 6, टिक 7, टिक 8, टिक 9, टिक 10, टिक 11, टिक 12, टिक 13, टिक 14, टिक 15, टिक 16, टिक 17, टिक 18, टिक 19, टिक 20. टाइम अप. तर मी तुम्हाला सांगते कोणता आहे. इथे ते इरेझर आहे ना, त्याच्यावर कळतं. म्हणजे इथे तुम्ही जर का ध्यान देऊन पाहाल तर इथे तुम्हाला व्हाईट दिसेल. इथे व्हाईट याच्यासाठी आहे की इथे व्हाईट आहे ना, तर समजा की मी याच्यात टाकलेले व्हाईट इरेझर पेन्सिल्स बरोबर टाकलेले होते, त्याच्यावर शॉर्पनर बी होतं. तर त्याच्यात
मग ते शॉप पण जॉमेट्री बॉक्समध्ये असं काहीच व्हाईट नाही, सारं ब्लॅक आहे. माझं फेवरेट कलर ब्लॅक, काहीच व्हाईट नाही आहे. आता वरचं आहे तर हे जॉमेट्रीमध्ये तर असेल, पण याच्यात इरेझर ठेवले ते व्हाईटवाले आणि याच्यात बी इरेझर पण ते ब्लॅकवाले. तर व्हाईट इरेझर यायला लागलं, तर आता आपण याच्यात टाकून देऊ. नाही याच्यात, आणि हे तसंच ब्लॅक. ओके, हे होतं क्वीज. कोण कोण विनर झाले सांगा, कोण कोण विनर झाले नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी तुम्हाला माझे पेन्सिल्स दाखवले. प्लास्टिकच बोलते ना मी, तर प्लास्टिक बोलते यांना. तुम्ही काय बोलते सांगा. आणि हे डबल क्रेयॉन्स, स्केच पेन, ऑइल पेस्टल, एवढेच कलर नाही माझ्याकडे. म्हणजे मी माझे जुने पुराणे कलर्स अजून ठेवलेले, ते मी आता जास्त करून वापरत नाही. हा माझा टेबल आहे ना, तो आता माझा स्टडी टेबल बनलेला आहे. इथून खुर्ची, इथून टेबल, अभ्यास. मी आता आणते. याचीच मला भीती असते, जर का कोणता कलर पडला तर खतम. तरी की काचेचे कलर्स, एक कलर राहिला. डन. सर्वात पहिले मी सर्वात जुने कलर्स दाखवते. सर्वात जुने हे कलर्स सर्वात जुने. हे वॉटर कलर्स, याच्यात हे ते व्हाईट कलर दोन दिसत असते नाही, आणि मला पहिल्यापासूनच नाही भेटले होते. हे मी बनवले. बनवते तर व्हायरल झालं होतं एक शॉर्ट्स तेव्हा, की तुम्ही ॲक्रेलिक कलर कसे बनवणार. पावडर घ्यायची, त्याच्यात पाणी टाकायचं, ग्ल्यू टाकायचं, मिक्स करायचं, जास्त एक डब्बी ग्ल्यू टाकायचा, आणि मग म्हणजे छोटी अशी स्मॉल, आणि मग डब्यामधली कोणती तरी पिंकवाली पावडर असते, म्हणजे तोंडाला लावायची, ती टाकायची, आणि मग मिक्स झालं. कोणताही कलर टाकायचा, ते तुम्हाला ॲक्रेलिक कलर पाहिजे असेल त्या कलरचा मग मिक्स. माझ्याकडे व्हाईट कलर नव्हता म्हणून मी व्हाईट कलर बनवलं. ही पुराणे कलरचा. आता याच्यामध्ये थोडे कलर्स राहिले. पहिले तर गोल्डन, सिल्वर, रेड, ब्राऊन, व्हाईट, पर्पल, व्हाईट स्किन, ग्रीन, डार्क ग्रीन. हे होते माझे कलर्स. आता सेकंड जुने कलर. हे कलर्स तुम्हाला थोडंसं वाटलं असेल की याला फर्स्ट द्यायला पाहिजे होतं, पण हे खरं तर सेकंड जुने कलर आहे. याच्यामध्ये मी माझे
क्रेयॉन्स ठेवलेले, ते आता मी वापरत नाही, कधी कधी वापरते. आता मी एवढी जास्त ड्रॉइंग नाही करत, ड्रॉइंग माझी हॉबी आणि मी तेच नाही करत आहे. हा हा हा. इथे सारे तुटलेल्या फुटलेल्या पेन्सिल्स आहेत. ओके ओके ओके. तर आता हे झालेलं आहे कम्प्लीट. म्हणजे याच्यात प्लॅस्टिक कलर, क्रेयॉन्स, पेन्सिल सारे मिक्स, सारे म्हणजे सारे. हे काय भेटलं होतं याच्यात, काहीतरी माहीत नाही काय भेटलं होतं याच्यात, त्याचं. हे आपण कलर्स बाजूला ठेवून देऊ. ओके. तर आता हे म्हणजे कलर्स म्हणजे आता ते जुने होते ते झालं. आता आपले मीडियम कलर्स म्हणजे ॲक्रेलिक कलर, पिंक, ब्ल्यू, ग्रीन म्हणजे पिंक, हाय पिंक, ब्ल्यू, ग्रीन, येलो, टिक 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 टिक. हे ॲक्रेलिक कलर. आवाज येतोय? नाही येतच नाही. आता हे आहे माझे लास्ट कलर, ते म्हणजे हे कलर. याच्यावरून मी खूप सारे ड्रॉइंग्स केलेले. बाहेरून जरा खास नाही दिसत तिचे, पण हे कलर्स खरंच खूपच छान आहे. याच्यात सारे म्हणजे सारे तुम्हाला कॅमेरामध्ये चांगलं नाही दिसणार असं, कारण की याचं हे कलर्सनी घाण झालेलं आहे. पण हे खरंच आहे. येल्लोचे 4 कलर आहे, डार्क येलो म्हणजे लाईट डार्क येलो, लाईट येलो आणि ते लाईम. आणि ऑरेंजचा एकच आहे, रेडचे 2 आहे, डार्क रेड अँड रेड. पिंकचा बी एकच आहे, पर्पलचे डार्क व्हायलेट अँड पर्पल. स्कीचं एकच आहे, ब्लॅकचं बी एकच आहे, ग्रे आणि व्हाईट मी बनवलं आहे. व्हाईटचं बी एकच होतं. हे ग्रीनचे 3 आहे, डार्क ग्रीन, लाईट पॅरेट ग्रीन आणि लाईट ग्रीन. आणि इथं 4 कलर ब्ल्यू, डार्क ब्ल्यू, इंडिगो ब्ल्यू, लाईट ब्ल्यू. ब्राऊनचे बी 3 आहे, डार्क ब्राऊन, लाईट ब्राऊन. हे होते माझे कलर्स. आणि इथून मी मिक्स केलेलं ते अजून धुतलेलं नाही. हे होते आजचे माझे कलर्स. मी अपेक्षा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर का आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा. आणि तुम्हाला कोणता कलर आवडतो तो कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.